आता सकाळचे 7:30 वाजलेत आणि पहाटच पूजा झाली महालक्ष्मीची. आज आहे मकर संक्रांती. मकर संक्रांतीची तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आता करायचं आहे स्वयंपाक आणि पूजा झाली. फक्त आता सुगड्याची वगैरे राहिलेली ती पण करून घ्यायची थोड्या वेळाने. स्वयंपाक होत आला की घरची तर झाली सकाळची. सकाळी सगळ्यांचीच घाई असते. नाश्त्याला तर सगळ्यांना बनवून द्यायचं आहे आणि त्यानंतर स्वयंपाकाला पण लागायचं आहे. पुरण वगैरे टाकायचं आहे आधी. हे सगळं आजच्या पूजेचा मान असतो. चुडे, हळदी कुंकू, पूजा ते करून देवाला पण जायचंय. भांडी स्वच्छ करून देवापुढे व्यवस्थित ठेवली आणि आता करायचं आहे स्वयंपाक. झाले आता पूजा ती करून घेतली. इकडे रांगोळी ती काढली. खूप प्रसन्न आणि फ्रेश वाटत आहे सकाळी सकाळी. आता बाकीच्या कामाला सुरुवात करायची. झाली आता पूजा ती करून घेतली सगळ्यात आधी. आमच्या यूट्यूब फॅमिलीला मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. पूजा ते झाली. आता स्वयंपाक करायचा आहे, तो पण पुरणपोळीचा. देवाची सगळ्यात आधी पूजा करून घेतली, कारण एकदा स्वयंपाकाला चालू केले की बराच वेळ लागतो आणि सकाळी सकाळी पूजा झाली म्हणजे घरात खूप फ्रेश वाटतं. सुगडी तयार करून त्याची पण पूजा झाली. वाण्याचं पण आधीच तयारी झाली. वाण्याचं पण सर्व साहित्य भेटलं. ऊस, बोर, डाळे, गाजर, पेरू, मटार, शेंगा, गव्हाच्या ओंब्या, वाळूक हे सर्व साहित्य शुक्रवारच्या बाजारातून आणलं. बाजारामध्ये बरंच काही नव्हतं आणि बरंच काही होतं. जे नव्हतं ते काल भोगी सणाला मिळालं आणि बाजारामध्ये जे काही होतं ते त्या दिवशीच घेऊन आले. पुरणाचा स्वयंपाक करत करत सगळ्यांसाठी नाश्ता पण तयार करायचा आणि मशीनला कपडे पण लावायचेत, म्हणजे स्वयंपाक होईपर्यंत कपड्याचं पण काम होऊन जाईल. आम्ही 4-5 जणी आहोत आणि 11चा टाईम दिला आहे सगळ्यांना वाणवंशीसाठी मंदिरात पूजेला जाण्यासाठी. तोपर्यंत सर्व आवरलं पाहिजे. 4-5 जणीमध्ये प्रत्येकीच्या मदतीला कोणी ना कोणीतरी आहे. माझ्या मदतीला कोणीच नाही. हे सगळं करत असताना खूपच तारांबळ उडते. घरातलं सगळं आवरावं का स्वयंपाक करावा की नाश्त्याला बनवून द्यावं, त्यानंतर कपडे, मग स्वतः तयार होणे. कोणतं करावं आणि कोणतं नाही ते समजत नाही. सोबतीला तर कोणीच नाही, मुलगी ना एखादी महिला. कुकरमध्ये पुरण तर टाकले. आता बाकीचे आवरून घ्यायचं. छोटा मुलगा हॉल ते आवरत आहे. त्याची रेग्युलरली खूप मदत होते. सकाळी सकाळी खूप मदत करतो तो. 11 वाजले आणि सगळं टायमात झालं. सगळं आवरून झालं. आता फक्त पूजेसाठी फुले राहिले ते घेते आणि निघते. खूप खूप शुभेच्छा. झाला